राम राम शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे। आता प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही म्हणता प्रत्येक शेतकऱ्यालाच कसं काय मिळायला पाहिजे? आता मला सांगा, असं कोणता शेतकरी आहे की त्या शेतकऱ्याचं नुकसानच होत नाही, की त्या शेतकऱ्याने शेतात पीक पेरलं आणि त्या शेतकऱ्याला पाहिजे तेवढं उत्पन्न झालंय। आता पाहिजे तेवढं म्हणजे शेतकऱ्याला तर वाटेल की लय भरमसाठ व्हावं, तेवढं तर होणार नाही। पण समजा उदाहरण घ्या, एखादी सोयाबीनची बॅग आपण पेरली आणि एका बॅगला एका एकरात जेवढं उत्पन्न व्हायला पाहिजे तेवढं उत्पन्न जर त्या शेतकऱ्याला झालं नाही, मग त्यामध्ये कारण असू शकतात, नैसर्गिक कारण असू शकतं। एखाद्या वेळेस पाऊसच कमी झाला किंवा अति पाऊस झाला किंवा त्या सोयाबीनवर काही रोगराई पडली, आळ्या पडल्या आणि त्यामध्ये जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणजे त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळायलाच पाहिजे। आता त्याचं कारण काय की ज्या वेळेस त्या शेतकऱ्याला जेवढं होत असते किंवा त्या एका बॅगला एका एकरामध्ये जेवढं उत्पन्न व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। असं तर कधी होणार नाही की एखादा शेतकरी मुद्दाम होऊन नुकसान करेल, कारण जेवढं त्या उत्पन्नाची रक्कम होणार आहे किंवा जेवढं उत्पन्नाचा जे पैसे होणार आहेत तेवढे पैसे तर पीक विम्याच्या माध्यमातून मिळत नाहीत। आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक शेतकरी हा पीक विम्याबाबत बघत असतो, माहिती बघत असतो आणि तो विचारत असतो की मला पीक विमा मिळाला नाही, मला याचा मिळाला नाही, मला कापसाचा मिळाला नाही, आमच्या या जिल्ह्यात आला नाही, आमच्या या तालुक्यात आला नाही। मग नेमकं हे शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा आहे कशाला आणि पीक विम्याची जी रक्कम भरलेली आहे ते पैसे नेमके जातात कुठं, हाच खरा प्रश्न आहे। आणि याचा विचार आता शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। नाहीतर नुसता आपण पीक विमा भरतो आणि आला तर आपला गेला तर गेला असं करून चालणार नाही। कारण पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांची जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई आहे, हे मुद्दा लक्षात घ्या। कारण आपलं नुकसान झालं म्हणजे आपल्याला त्याची भरपाई मिळायलाच पाहिजे। कारण आपण जरी आज 1 रुपयामध्ये पीक विमा भरत असलो आणि बाकीचा हप्ता जो काही असेल तो राज्य शासन भरत असलं तरी ते पैसे हे आपलेच आहेत। जे सर्व समाज घटकातले समाजातील लोक आहेत जो कररूपी पैसा भरतात त्याच पैशामधून या पीक विम्याचा हप्ता दिला जातो, मग ते पैसे सुद्धा आपलेच असतात। म्हणजेच आपलं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या पिकांचं नुकसान झालं म्हणजेच पीक विमा भरपाई मिळायलाच पाहिजे। मग ते अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई असेल किंवा पाऊसच पडला नाही म्हणून नुकसान झालं म्हणून असेल किंवा काही त्याच्यावर रोगराई पडली आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजेच पीक विमा मिळणं गरजेचं आहे। तुम्ही समजा उदाहरण घ्या, एखादा व्यक्ती स्वतःचा विमा काढत असतो, मग तो कधी हायवे रोडनं चाललाय किंवा काही त्याचा अपघाती मृत्यू झालाय, तसा होऊ नये कोणाचा, पण जर यदा कदाचित अशी घटना घडली तर त्या शेतकऱ्याला जी रक्कम ठरलेली असते त्याप्रमाणे त्याचा जो काही विमा काढलेला असतो त्याप्रमाणे त्याला पैसे मिळत असतात। मग तसेच शेतकऱ्याला मिळतात का हे तुम्ही कमेंट करून सांगा। तुम्ही दरवर्षी पीक विमा भरता, फक्त शेतकरी एवढाच विचार करतो आपलं चाललंय काय 1 रुपया। अरे भावांनो, तुमचा 1 रुपया नाही चालला, जे पैसे चालले ते सगळे आपलेच आहेत हे लक्षात घ्या। आणि त्यामुळे तुम्हाला माहित असेल नसेल, कंपनी 10,000 कोटी रुपयानं पीक विम्याची कंपनी या नफ्यामध्ये आहेत। नुसत्या महाराष्ट्राचं सांगतोय मी आणि त्याबद्दल तर मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे की या कंपन्या कस काय नफ्यात आहेत। कारण असा कोणता शेतकरी आहे की ज्याचं दरवर्षी नुकसान होत नाही? असं प्रत्येक शेतकऱ्याचं कोणतं ना कोणतं तरी कोणत्या ना कोणत्या तरी पिकाचं, मग तो खरीपातील पीक असो का रब्बीतील पीक असो, प्रत्येक शेतकऱ्याचं हे नुकसान ठरलेलं आहे। मग त्याला माध्यम कोणतंही असेल, नैसर्गिक असेल किंवा आपत्ती असेल किंवा अतिवृष्टी झाली, नदी नाले फुटले, जमीन वाहून गेली, पिकं वाहून गेली किंवा रोगराई पडली, धुई पडली, आळ्या पडल्या, मग ते कापूस असन, तूर असन, सोयाबीन असन, मूग असल, मला सांगा तुम्हाला तुमच्या पिकाला जेवढं पेरल्याच्या नंतर उत्पन्न व्हायला पाहिजे तेवढं उत्पन्न होतंय का? जे शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे तो तर आपण बाजूलाच ठेवू, पण खरा प्रश्न आहे उत्पन्नाचा। विम्याच्या संदर्भात उत्पन्नाचा प्रश्न येतो। मग आपल्याला तेवढं उत्पन्न जर झालं किंवा उत्पन्न होत असेल म्हणजे आपण परिपूर्ण आहोत असं म्हणायला हरकत नाही।
मात्र जर आपल्याला आपल्या पिकाला तेवढं उत्पन्न जर झालं नाही तर असं समजायचं की आपलं त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, म्हणजेच आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे. आपण तक्रार कशासाठी करतो, आपण सर्वे कशासाठी करतो, तर त्याचसाठी करतो. मग ज्या ज्या भागात आज अतिवृष्टी झाली होती मागच्या काळामध्ये तिथं नुकसान भरपाई मिळाली का? प्रत्येक शेतकरी कमेंट करतोय मला विमा मिळाला नाही, मला नुकसान भरपाई मिळाला नाही. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामागचं एकमेव कारण फक्त हेच आहे, शेतीमालाचे भाव तर आहेत पण पाहिजे तेवढं उत्पन्न त्या शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल दर महिन्याला दररोज दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण हे वाढत राहत आहे. आणि त्याला नुसतं शेतीच कारण नाही तर शेतीमुळं त्या शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न होत नाही, मुलगी लग्नाला आलेली आहे, जवळ खिशात पैसा नाहीये, शेतीला फायद्यात नाहीये, शेतीला उत्पन्न होत नाहीये, सरकार पाहिजे तेवढं सहकार्य सुद्धा त्या शेतकऱ्यांना करत नाहीये. आज शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या योजना राबवल्या जातात, मात्र त्या योजनेचं अनुदान लवकर मिळत नाही. म्हणजे पीक विम्याचं बी बघा तुम्ही, आपण ज्यावेळेस खरीपाचा पीक विमा काढतो तर त्यावेळेस त्याचे नुकसान भरपाईचे पंचनामे झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, मात्र ती अजूनही मिळत नाही. आता रब्बीचीही काढणी झालेली आहे, मात्र आणखीही खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही. मग अशी जर परिस्थिती असेल, समजा एखाद्या बँकेकडून आपण कर्ज घेतलं खरीपाला आणि रब्बीच्या वेळेस जरी ते पैसे उचलायचं म्हणलं तर ते आपल्या खात्यावर पडलेलं असतं कर्ज, मात्र ती बँक त्याचे व्याज हे लावतच असते. ती असं म्हणत नाही की त्या शेतकऱ्याने घेतले नाही किंवा उचलले नाही म्हणून त्याला व्याज लावायचं नाही, त्या शेतकऱ्याला ते व्याज लागतच असतं. मग खरीपाचा पीक विमा ज्याची त्याच वेळेस जर त्या शेतकऱ्याला मिळाला तर तो शेतकरी ते पैसे त्याच्या रब्बीच्या पेरणीसाठी खत बी बियाणं जे असतील त्यासाठी लावू शकतो, मात्र तसं होत नाही. आणि त्यासाठी या गोष्टींचा प्रत्येक शेतकऱ्यानं आज विचार करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शेतकरी विचार करत नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही. एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आज 10,000 कोटी रुपयानं पीक विमा कंपनी कसं काय नफ्यात राहू शकते? याला राजकीय व्यवस्थेनं सुद्धा त्यांना बोललं पाहिजे. या कंपन्या कोणी नेमलेल्या आहेत? शेतकऱ्यांनी नेमलेत का पीक विमा काढण्यासाठी? नाही, या सरकारनं नेमल्यात. मग सरकारचं सुद्धा काम आहे की या पीक विमा कंपन्यांना पाठपुरावा करणं की जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कृषी विभागामार्फत पाहणी होते, मात्र त्या शेतकऱ्यांना तेवढी नुकसान भरपाई मिळत नाही. त्याचं एक उदाहरण देतो मित्रांनो. जालना जिल्ह्यामध्ये मंठा तालुक्यात मंठा मंडळामध्ये जे टोकवाडी, खैरपांगरी, माळकिनी, हेलस, लिंबेवडगाव अशी काही गाव आहेत. त्या गावामध्ये अतिवृष्टी झाली होती. मी स्वतः पाहणीला गेलो होतो. मनोज जरांगे पाटील हे स्वतः आले होते. त्याच गावामध्ये आज ते गावं त्या अतिवृष्टीमधून वगळलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालेलं नाही. त्या शेतकऱ्यांच्या शेतात माती सुद्धा राहिली नव्हती अशी परिस्थिती होती. तिथं जिल्हा अधिकारी सुद्धा पाहणी करायला आले होते. आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे उपनेते काही आहेत ना, ते सुद्धा आले होते, मात्र त्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळालेलं नाही. अशी ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. म्हणजे जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, ज्या मंडळात अतिवृष्टी झाली तेच मंडळ त्या पीक विम्यामधून त्या अतिवृष्टीमधून वगळलेलं आहे. जर अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांना हे प्रश्न मांडायचे कोणाकडे, हाच खरा प्रश्न आहे. आणि याचा प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करावा. म्हणूनच प्रत्येक शेतकरी कमेंट करतोय की मला पीक विमा मिळाला नाही, आम्हाला मिळाला नाही. मग हे पैसे जातात कुठं, हाच खरा प्रश्न आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा की हे पैसे कुठे जातात आणि या कंपन्या एवढ्या नफ्यामध्ये कसं काय राहतात, याचा विचार आता करणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण ही शेतकऱ्याची कळकळ आहे. मी सुद्धा शेतकरी आहे, मला सुद्धा माहिती आहे की शेतकऱ्याचे काय हाल अपेष्टा असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.